आम्ही शेतात आलो. आता चूल पेटवून घेते, भाजी बनवायची, जेवायचं मस्त पैकी. म्हणजे आज आपली पार्टीचा हा शेतामध्ये आम्हाला किती सुटले बघ शेतात मस्त. मग काय छान वाटलं, ऊन किती आहे. आणि ह्या लिंबाच्या झाडाखाली हा एकदम छान. काढीच पेटी काढत्या सगळं. तर मस्त अशी आज याची पार्टी आहे. तर चालले इथं बनवायला. तर मम्मीनेच घेतले चूल पेटवून. तर वारं तुम्ही बघा कसलं सुटले. तर मस्त असा आज नॉनव्हेज पार्टीचा बेत आहे शेतामध्ये. बाळू. तर त्यानंतर मम्मीने इथे लगेच भाजी बनवायला सुरुवात केली. तर हळद मीठ लावून घेतलं. त्यानंतर लगेच फोडणी मारून घेतली. मस्त असं वाफरल्यानंतर त्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट घालून घेतली किंवा वाटण घालून घेतलं. त्यानंतर शिजवून घेतलं. मस्त अशी सर्वांची मज्जा चालू होती. तर लगेच इथं फोडणी मारून घेतलं. फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये केलेलं वाटण टाकलं. वाटण व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर घरी बनवलेला आपला काळा मसाला घालून घेतला. आपला घरचा काळा मसाला, त्याच्याने चव खूप छान होते. तर मस्त असं फोडणी मारून घेतला आणि शिजवून घेतलं. त्यानंतर उकळी येईपर्यंत इथं कांदा वगैरे चिरायचं चालू होतं. तरी ते शेजारीच रेल्वे जाते आमच्या. तर पाहू शकता रेल्वे. त्यानंतर बसलोय सगळे जेवण करायला. बाळूलाही दिलं. तर तुम्ही भाजीला कट पाहू शकता. कट मस्त आला. तर सगळ्यांना वाढून घेतला. तुला देऊन असते पीस असू पण नाही आता. कसं वाटतंय इथं शेतात? मस्त वाटतं. घे घ्या. कांदा लिंबू घ्या. हां देते 1 मिनिट. सांगा. मस्त मध्ये रानात चिकनचा बेत केलेला आहे. तर आता जेवायचा टाइम झाले, जेवा लागलेलो आहे. तर या सर्वजण जेवण करायला. एक नंबर. असं मस्त पैकी या जेवायला सगळेजण. लय टेस्टी.